नाल्या एवढे घाण होतात की आम्हाला तिथं थांबवशा वाटत नाही. फक्त ते असे हात जोडतात हेपर्यंत की आम्ही येतो ताई, आम्हाला पहिले वोटिंग करा, आमच्याकडे बघा, नंतर तुमचा चेहरा आहे कसा ते आम्ही बघत नाही. ती सर्वात मोठी समस्या आहे. शाळा आणि बार आहे. प्रशासनाला माहिती असून परंतु प्रशासनाने कधी त्यावर दखलंदाजी नाही घेतली. त्याचं उदाहरण म्हणजे इथेच शाळा आणि लागूनच त्याला बार आहे. उमेदवार जो आहे त्याला प्रभागाचा अभ्यास असला पाहिजे. पण नवसारी या गावासाठी पहिले एक वाक्य वापरले जाते, जर कुठे कोणाला मारण्यात आलं, जर कोणती गोष्ट चुकीची घडत आहे, चोरी घडत आहे, तर ते सगळं नवसारीत घडलं म्हणते. पोलीस आता इथं नवसारी विभागात पोलीस चौकी आवश्यक आहे. म्हणजे इथं 100% आवश्यक आहे. इथं चौकशी म्हणजे काऊन की नवसारी विभाग आहे. इथून म्हणजे दारूवाले तिथून येणारे जे बार, इकडे बारची संख्या जास्त आहे. तर 12 वाजेपर्यंत 10 वाजता बंद नाही करत, ते 12-1 वाजेपर्यंत चालवतात. राज्यभरात सर्वत्र महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि असं असताना अमरावतीच्या जनतेचा कौल कुणाकडे आहे यासाठी जाणून घेण्यासाठी आपण बळबळची टीम घेऊन नवसारी प्रभागात आलो आहे. नवसारी प्रभागात जनतेचं मत काय ही माहिती घेऊ आपण या ठिकाणी घेणार आहे. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न सगळ्यांना आहे, अमरावतीमध्ये माहोल कुणाचा आहे? अमरावतीमध्ये माहोल कुणाचा? सेनेचा. सुरात अमरावतीमध्ये माहोल कुणाचा आहे? सेनेचा. अपक्ष उमेदवार आशाताई दरने. आपल्यासोबत काही अपक्ष उमेदवार आहे, आशाताई दरने. काय समस्या आहे प्रभागाच्या? प्रभागाच्या समस्या आहे नालीची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, स्ट्रीट लाईट, प्लॅस्टिकवर म्हणजे जे काही उपाय करता येतील ते, आणि नागरिकांना काय पाहिजे असते, साध्या साध्या सुविधा पाहिजे असतात, पण त्या साध्या सुविधा पुरवल्या जात नाही. म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून माझ्या एरियासाठी उमेदवार म्हणून उभी आहे. याआधी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांची काही नावे? आमच्या एरियातून नाव घेत नाही. म्हणजे मी 1999 मध्ये त्या एरियात राहायला आली आणि आज 28 वर्ष झाले त्या एरियात राहते, राममोहन नगर मध्ये, आणि 18 वर्ष झाले स्त्री शक्ती मंडळ सांभाळते. तर आमच्या एरियात अजूनही नगरसेवक झालेला नाही आणि जे काही होऊन गेले ते एकदा निवडून गेले की येऊन पाहत नाहीत. निश्चितच इथल्या समस्या अजूनही पेंडिंग आहे, पण असं असताना शिवसेना मैदानात आहे. शिवसेनेचे काय समस्या? शिवसेनेची एकच समस्या आहे की इथं नालीचे म्हणजे नाल्या केलेल्या आहे, पण महानगरपालिकेचे जे नगरसेवक बनलेले होते मागच्या टर्मचे, त्यानं ते नाली बनताना ते पाहत नाही ढाय कुठं आहे, काय नाही आहे, ना स्वच्छता नाही आहे, कचरा कुठेही पडला राहते. आता नवसारीच्या इथं हे पूर्ण म्हणजे लोकांना वास येते, म्हणजे एकदम येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हणजे सेंट म्हणजे बेकार येते. आणि कचऱ्याची तर समस्या एवढी आहे की घरातून कचरा कुठं काढायचा, गाड्या येत नाही बरोबर टाईमवर, गाड्या येत नाही, लाईट बरोबर लागत नाही टाईमवर. मी असं ऐकलंय की या नवसारी प्रभागात कचऱ्यासाठी आंदोलन करावं लागलं, हे दुर्दैव या प्रभागाचं आहे. आंदोलन मागच्या वेळेला झालेलं आहे 2 महिन्याच्या पहिलेले, की कचऱ्यासाठी आंदोलन इथेही झालं आहे, रिंग रोडलाही झालेलं आहे. एकंदरीत खरं पाहिलं तर इथून 10 मिनिटाच्या अंतरावर गाडगेबाबांची निर्वाण भूमी आणि अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर गाडगेबाबांचं समाधी स्थळ आहे. असं असताना त्याच्या मध्यभागी नवसारी प्रभागात कचऱ्यासाठी आंदोलन करावं लागतं. स्वच्छतेचे महान पुजारी आपण गाडगेबाबांना म्हणतो, आणि असं असताना कचऱ्याचं आंदोलन या प्रभागात करावं लागतं. काय प्रतिक्रिया आहे? दुर्दैव आहे. म्हणजे वोट करून स्वच्छता नसणे, काम न होणे हे दुर्दैव आहे. आपल्या वोटचा अपमान आहे हा. याच्यापेक्षा सरळ सरळ असे कार्यकर्ते न निवडून देता नवीन चेहराच योग्य आहे. नवीन चेहरे जरी मैदानात असले तरी समस्या मात्र संपत नाही. काकू काय सांगाल? बोला ते. नाही, काय सांगायचं काही नाही त्यात, फक्त आम्हाला स्वच्छता असली पाहिजे सगळं इकडे. काही मनाचं काम नाही, मोर्चा काढायचं काम नाही पडलं पाहिजे. असं निवडणूक आली तर चांगलं आहे. अमरावतीला स्वच्छ आणि सुंदर हवेसाठी पुरस्कार भेटलेला आहे. असं असताना समस्या अजूनही कायम आहे. काय सांगाल ते? काही नाही, बस एक नगरसेवक म्हणून जेव्हा आपण एक नगरसेवक निवडून देतो, आपलं जे मत राहते ते मत वाया न जाता याच्यासाठी हे स्वच्छता म्हणजे जे हे आहे त्याच्यावर काही ना काही हे झालं पाहिजे, बस बाकी काही. एकंदरीत जर खरं पाहिलं तर कचऱ्याच्या समस्या जरी जास्त असल्या
आणखी काकू काय म्हणताय? आमच्या इकडे कचऱ्याच्या गाड्या येत नाही, 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस कचरा तसाच जमा राहते. आणि असं कोणी येणार जाणार साफसफाई वाला कोणी नाही आहे. आम्ही खूप त्रासून गेलो. छत्रसाल नगर मध्ये 5 वर्ष 9 वर्ष होत आहे. आज येतो उद्या येतो असं करून नाल्या पूर्ण पॅक झाल्या आहे. माझे नगरसेवक कोण आहे? हे इथले नवसारी, कोण कोण? त्यांचं नाव नाही माहिती सर. अच्छा नवसारीचे 5 जण आहेत. अच्छा अच्छा. 5ही जण महेंद्र कॉलनी छत्रसाल नगर मध्ये येते, पण ते छत्रसाल नगर महेंद्र कॉलनीचे असल्यामुळे आज येतो म्हणून सांगतात. फोनही केलं की फोन पण उचलत नाही. आमच्याकडे लहान लहान लेकरं आहे. पण नाल्या पूर्ण असं वास येते की आम्हाला दारा सुद्धा बसूशा वाटत नाही. असं जर त्यांना म्हटलं तर ते म्हणतात नाली पाहून घर का बांधलं तुम्ही? मग कुठं शेतात बांधायचं का घर? हा, या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपची सत्ता या प्रभागात होती. अगोदर जे काँग्रेसचे नगरसेवक होते ते आता राष्ट्रवादीकडून लढताय. काय सांगाल? ते म्हणतात पक्ष की आता- कोणताही असो, नागरिकांच्या समस्या नगरसेवकांनी समजून घेणं आणि त्यांना वेळेत जे समस्या आहे त्याचं निवारण करणं हे नगरसेवकाचं कर्तव्य आहे. पक्षाच्या बद्दल आम्ही कोणीही काहीही बोलू शकत नाही, कारण सगळे सारखेच आहे, आपलेच लोक आहे, आपल्यातलाच एक प्रतिनिधी आहे. पण निवडून येईपर्यंत सर्व आश्वासनं देतात आणि त्याच्यानंतर येऊनही पाहत नाही. ही या नगरसेवकांची बरोबर. जे नगरसेवक अगोदर होते ते आताही उभे आहे. ते तुमच्याकडे प्रचाराला आले, मत मागायला आले, तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हटलं? आम्ही त्यांना हेच म्हटलंय की आता तुम्ही येऊन गेलेले आहे, नवीन लोकांना संधी द्या आणि ते काय काम करतात, आमची पोरं आहे, आमच्या एरियातले लोक आहे, आमच्यापैकी महिला आहे, यांना संधी द्या आणि तुम्ही जरा त्यांना सपोर्ट. संधी निघून गेली ना, आता प्रचार मतदान आहे 15ला. काय करत नाही. त्यांना फक्त एकच आहे की वोटिंग करेपर्यंत त्यांच्यासोबत फिरेपर्यंतच असते. नंतर त्यांचे चेहरे कसे आहे ते सुद्धा, त्यांचे पाऊल तर दिसत नाही पण चेहरे पण दिसत नाही त्यांचे. नाल्या एवढे घाण होतात की आम्हाला तिथं थांबवशा वाटत नाही. फक्त ते असे हात जोडतात येपर्यंत की आम्ही येतो ताई, आम्हाला पहिले वोटिंग करा, आमच्याकडे बघा, नंतर तुमचा चेहरा आहे कसा ते आम्ही बघत नाही. आणि तुम्हाला काय बिमारी होते ते सुद्धा आम्ही पाहत नाही. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे, असं असताना एक छोटी विद्यार्थी आपल्या सोबत आहे. काय सांगशील बेटा? इथल्या काय समस्या आहे? निश्चितच काही युवकांच्या सुद्धा समस्या होऊ शकतात. आपल्यासोबत एक युवक आहेत, काय सांगाल? माझं नाव आनंद दरणे आणि माझी आईच उमेदवार म्हणून आहे. तर पहिली तर गोष्ट अशी असली पाहिजे की कोणताही उमेदवार जो आहे त्याला प्रभागाचा अभ्यास असला पाहिजे. म्हणजे जसं आता आमचा नवसारी प्रभाग आहे, तर नवसारी प्रभागाचा तर पहिला प्रॉब्लेम हा आहे की प्रभागाचं नाव घेताना नवसारी म्हटलं जाते, पण नवसारी या गावासाठी पहिले एक वाक्य वापरलं जाते. जर कुठे कोणाला मारण्यात आलं, जर कोणती गोष्ट चुकीची घडत आहे, चोरी घडत आहे, तर ते सगळं नवसारीत घडलं म्हणते. आणि जर एखादी गोष्ट चांगली घडत आहे तर ते जवाहरनगर, राममोहन नगर, श्रमसाफल्य कॉलनी इथं घडत आहे म्हणते. तर नवसारी प्रभागात पहिले तर नवसारी गावासाठी आपण काम करावं, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, प्रभाग जेव्हा आपण बघतो, जो माझ्या आईला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, मागच्या 3 वर्षापासून आम्ही काम करून राहिलो. पण प्रभाग बघत असताना तुम्हाला आपल्या प्रभागात सहारा नगर, जमजम नगर, सुफियान नंबर 1, सुफियान नंबर 2, मोहन नगर, जवाहर नगर, अरुण कॉलनी, आनंद विहार, हार्दिक कॉलनी परिसर, श्रमसाफल्य कॉलनी, सौरभ कॉलनी, राममोहन नगर, हनुमान नगर, छत्रसाल नगर, पॅराडाईज कॉलनी, हे प्रभागाचा अभ्यास उमेदवाराला असणं गरजेचं आहे. हे ज्याला पाठ असेल त्यांनीच नगरसेवकाचं इलेक्शन लढावं. जे आम्हाला पाठ आहे, माझ्या आईला पाठ आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतोय मागच्या 3 वर्षापासून. आता राहिलं माझी अपक्ष उभी आहे, तर हा सगळा अभ्यास आमच्या अंगलटी आलाय. कारण की सगळ्या पक्षांना वाटत होतं की या लोकांना जर आपण तिकीट दिलं तर हे लोक नक्कीच निवडून येतील. आणि कसं असतं, कोणत्याही पक्षाला असंच वाटतं की कानाखालचे लोक, कानाच्या वरचे लोक आपल्याकडे नसावे, कानाच्या खालचे लोक आपल्याकडे असावे. या प्रकारे खूप सगळ्या योग्य अशा लोकांना डावलण्यात आलं. पण जे काही असो, प्रत्येक पक्ष अमरावतीमध्ये भाजपमध्ये असंतोष पाहायला मिळाला. जे जुने भाजपचे कार्यकर्ते होते त्यांना तिकीट मिळाल्या नाही, प्रचंड रोष झाला, राज्यभर चर्चा झाली. ते भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत नाइंसाफी झाली, त्याच्यामध्ये आपण काही बोलू नाही शकत. पण म्हणूनच असं समजा की चांगलं काम झालं पाहिजे, चांगल्या प्रकारच्या नागरिकांची सेवा झाली पाहिजे, म्हणून आईला आम्ही आमच्या एरियातून उमेदवार म्हणून ठेवलेला आहे. आणि खूप सगळ्या लोकांचा, साध्या ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि आम्ही चांगल्या प्रकारे इथे नाव केलेलं आहे आणि त्या आमच्या मेहनतीला नक्की नागरिकांच्या प्रतिसादाने यश मिळेल याची आम्हाला गॅरंटी आहे. आणि तुम्ही सुद्धा आता आमच्यासाठी काम करणार आहात, ते नागरिकांपर्यंत पोहोचणार आहात. तर असंच तुमचा रणसंग्राम आमच्या नवसारीत तुम्ही गाजवावं अशी आम्हाला तुमच्याकडून विनंती. निश्चितच अमरावतीची चर्चा सध्या आपण पाहतोय की शहरात मर्डरचं प्रमाण वाढलेलं आहे, क्राईम वाढलेला आहे. असं असताना म्हणजे इथलं प्रशासन का बरं असं? पोलीस आता इथं नवसारी विभागात पोलीस चौकी आवश्यक आहे.
म्हणजे इथं 100% आवश्यक आहे. इथं चौकशी म्हणजे काऊन की नवसारी विभाग आहे, इकडून म्हणजे दारूवाले इकडून तिकडून येणारे जे बार, इकडे बारची संख्या जास्त आहे. तर 12 वाजेपर्यंत 10 वाजता बंद नाही करत ते, 12-1 वाजेपर्यंत चालवतात. हे 10 वाजताचा टाइम पाहिजे. 12-1 वाजता येते, चौकात उभं राहते आणि ते भांडणं करते. अच्छा अच्छा. एकंदरीत हा अमरावती शहराचा सर्वात शेवटचा प्रभाग असं मानलं जातं आणि शहरातून जो काही जातं ते इथून जातं आणि जे काही येतं ते इथून येतं. असं असताना तुमच्या लागूनच काही दुसरे मोठे प्रभाग आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहतोय की गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. काय सांगाल? याच्याकडे सर्वप्रथम नगरसेवकांनी दखल घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे दर 6 तासाने एक पेट्रोलिंगचा डब्बा किंवा पोलीस चौकी झालं किंवा संरक्षणचं जे काही दामिनी पथक झालं, हे सगळे पथक सक्रिय केले पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं त्यांनी दखल घ्यायला पाहिजे. कारण नागरिकांची जे हे असते वोट असतात ते त्यांच्या वोटची हत्या न होता ते वोट कामात आलं पाहिजे. नागरिकांना त्यांच्याकडनं काही भेटलं पाहिजे. याच्यासाठी नगरसेवकाकडून भेटायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. नगरसेवकाकडून आणखी भरपूर समस्या पूर्ण झालेल्या नाही अशी नागरिकांचं मत आहे. आपल्यासोबत काही लाडक्या बहिणी आहे. काय म्हणता लाडकी बहीण? काय समस्या आहे महिलांच्या प्रभागात? थोडी सिक्युरिटी कमी आहे महिलांना. सिक्युरिटी म्हणजे कशी? म्हणजे आधीपूर्वी कसं महिलांना फर्स्ट प्राधान्य दिलं जात होतं. आता कुठे रांगेत उभे राहा, हे करा, असं आधीसारखं नाही राहिलेलं आहे. त्याच्यामुळं असं वाटतं की महिला पाहिजे तेवढ्या सेफ नाही आहेत. अमरावतीत महिला सेफ नाही. काकूंचं मत आहे अमरावतीत महिला सेफ नाही. काकू तुम्ही काय सांगाल? बोलतात बोला त्याला कसं मला दिलेलं आहे, जास्त मुलींना आहे ते वगैरे इतकं द्यायला नको. निश्चितच अमरावतीत गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं असताना आपण बघतोय की दिवसेंदिवस अमरावतीचा विकास हा झपाट्याने होत आहे असं आपण फक्त चर्चा करतो. पण अमरावतीची चर्चा सुद्धा अशी आहे की हा जिल्हा तुकडोजी महाराज पंजाबराव देशमुख असं असताना पंजाबराव देशमुखांनी खडूच्या माध्यमातून अख्ख्या विदर्भात शिक्षणाचं जाळं पसरवलं होतं. असं असताना तुमच्या नवसारी प्रभागात शाळा आणि बार जवळ आहे. ती सर्वात मोठी समस्या आहे. शाळा आणि बार आहे. प्रशासनाला माहिती असून परंतु प्रशासनाने कधी त्यावर दखलंदाजी नाही घेतली. याचं उदाहरण म्हणजे इथेच शाळा आणि लागूनच त्याला बार आहे. कोणती शाळा कोणता बार? अरुणोदय शाळा आणि गौरी वाईन शॉप म्हणून हे आहे. आणि सर्वजण म्हणतात अमरावतीमध्ये विकास होत आहे, परंतु काही असे भाग पाहिले म्हणजे समजा माझा परिसर, तर तिथे आजही पण 1992चं लेआउट आहे. रोड पण नाही, नाली पण नाही, स्ट्रीट लाईटची बरोबर व्यवस्था नाही आहे. तर त्यामुळे मी तरी म्हणतो की आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु यानंतर आपण जर चांगला सुज्ञ नागरिक म्हणजे समजा आशा काकू धरणे किंवा दिनेश भाऊ गवळी यासारखे जर यांचे विजनवाले जर नेतृत्व निवडले नाही तर एरियाचा नक्कीच विकास होणार नाही असं मला तरी वाटते. म्हणजे खऱ्या नेतृत्वाची गरज आज या प्रभागाला आहे. असं असताना नवसारीतून जर आपण पाहिलं एक अगोदरच्या काळात भाजप आणि काँग्रेसची सत्ता होती, परंतु सध्या माहोल कुणाचा आहे काकू? आता माहोल सध्या तुमच्या डोक्यात कोणाचाच कोणाची आहे? नाही. शिवसेना. मग कुणाचा माहोल आहे? धनुष्यबाण काकू काय सांगाल एकंदरीत या प्रभागाचा एकंदरीत आढावा महिलांच्या काय समस्या आहे? महिलांची समस्या अशी आहे की मुली जशा सेफ राहायला पाहिजे. माझ्या इकडून असंच म्हणणं आहे, मुली सेफ राहायला पाहिजे. जसे त्यांना कुठेही एकट्या जाऊ शकत नाही, त्या एवढंच बोलू शकते. अमरावतीत मुली सेफ नाही असं काकूंचं मत आहे. एक छोटी मुलगी आहे, अमरावतीत मुली सेफ नाही, तुझं काय मत आहे एक मुलगी म्हणून? हर जागी सीसीटीव्ही कॅमेरे, जसं आता मी रोज इथून अपडाऊन करते, रोज इथून जाते, इथे कसे व्यवस्थित माणसं नसतात, उभे चांगलं नसतात. त्याच्यासाठी मुलीची सेफ्टी फार आवश्यक आहे. जसं हर जागी सीसीटीव्ही कॅमेरे, चौकी, पोलीस चौकी, दामिनी पथक असं जर व्यवस्थित राहिलं तर मुलींना कशी म्हणजे भीती बाळगणार नाही की किती टाईमवरून त्या अशा कशा अपडाऊन करणाऱ्या मुली राहते, बाहेरगावी येणाऱ्या जाणाऱ्या राहते. त्यांच्यासाठी ही सेफ्टी आवश्यकच आहे. कधी कधी महिलांचा जिल्हा म्हणून अमरावतीला ओळखलं होतं, पण आज महिलांच्या जिल्ह्यात मुलगी सेफ नाही असं इथल्या महिलांचं मत आहे काकू. जिल्ह्याचं नाही, आता सध्या नगराचं आहे. हो, पण जिल्हा महिलांच्या नावाने ओळखला जातो. आपण जिल्हा महिलांच्या नावाने ओळखला जातो आणि त्या महिला अमरावतीत राहतात. अमरावतीत राहते. कोणी निवडून येऊ
जर त्यांनी जर काम चांगलं केलं तर माझ्याकडून 100% त्यांची पाठ ठोपटन. आणि जर आमची आपलं छत्रसाल नगर साफ नसली तर मग ते काय पुढे बोलायचं नंतर बोल. काकूंनी ऑन स्पॉट कारवाई या ठिकाणी करतो म्हटलंय की जर काम केलं तर त्यांची पाच आम्ही ठोपटू, परंतु जर काम केलं नाही तर आम्ही पुढे काय करू ते आम्ही बघू, असं इथल्या मतदारांचं जनतेचं मत आहे. असं असताना आपल्या ठिकाणी जर आपण पाहतोय की अगदी 15 तारखेला मतदान येऊ घातलेलं आहे आणि दिवसेंदिवस राष्ट्रवादीने जवळपास 87 जागेवर आपलं उमेदवारी टाकली आहे आणि भाजप शिवसेना यामध्ये युती होऊ शकत नाही. एकीकडे युवा स्वाभिमान हा पक्ष सुद्धा वेगळा आहे. एवढं सगळं असताना महापौर कोणाचा बसलेला प्रश्न एक मोठा आहे. सेनेचा 100% सेनेचा. किती सीट आहे शिवसेनेच्या? सेनेच्या 40 सीटा लागेल. बहुमतासाठी किती लागेल? 40च लागते ना. बाकी जर पक्ष युती झाली सगळे तर मग हं? बाकी पक्षांची युती झाली नंतर बाकी युती झाल्यावरती नंतरचा गोष्ट आहे. पण सेनेचा महापौर बसणार आहे. म्हणजे सेनेचा महापौर बसेल. काकू काय सांगाल? मला तरी असं वाटतं का मीच जाईल महापौर पदावर. खूप मोठं स्वप्न काकूंचं आहे. अपक्ष उमेदवाराला महापौर बनायचं आहे, अमरावतीचं स्वप्न आहे. काकू तुम्हाला काय वाटतं महापौर कोणाचा बसेल? शिवसेना धनुष्यबाण. धनुष्यबाण. निश्चितच महापौर कोणाचा असलं तरी अमरावतीतली विकास कामे थांबता कामा नये. अमरावती विकास कामे थांबले तर अमरावती एक पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज तसंच माता रुक्मिणी, अंबादेवी असं एक मोठं नाव या अमरावतीतून गेलं आहे. साहित्यामध्ये सुरेश भट असतील, सिने अभिनेते भारत गणेश पुरस्कार असे मोठे नाव या अमरावतीचे आहे. असं असताना गुन्हेगारीचं प्रमाण अमरावतीत वाढलं आहे. एकीकडे राजकीय नेते असं म्हणतात की काही राजकीय नेते गुंडांना उमेदवारी देत आहे. काय सांगाल? गुंडांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली गेली आहे. गुंड्यांना कोणासाठी कुठं उमेदवार अमरावती शहरात काही आरोपपत्र दिले की गुंड लोकांना पाठीशी घालून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही गुन्हे दाखल असन त्यांना द्यायला नाही पाहिजे. ज्या उमेदवारावर जास्तीत जास्त गुन्हे असन हा. त्या उमेदवारी द्यायला नाही पाहिजे त्यांना. हा. काऊन की त्याच्यावरच गुन्हे दाखल आहे. नागरिकांची काय सुरक्षा करून तो. हा? निश्चितच असं असताना अमरावतीतला सध्यातला महत्वाचे मुद्दे जर पाहिले तर रेल्वे उड्डाण पुलावरचा शिवाजी महाराजचा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर तिथे चबुतरा झाला, पण तो पुतळा कोणाचा बसणार ही अजूनही समस्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की म्हणजे कोणत्याही धर्माच्या पुतळ्याबद्दल घेऊन तर भांडण व्हायलाच नाही पाहिजे. कारण की आपला अमरावती जिल्हा तुम्हीच म्हणून राहिले गाडगे बाबांचा जिल्हा आहे, गाडगे बाबांचा जिल्हा आहे. गाडगे बाबा एकच गोष्ट सांगून गेले की दगडात देव मानू नका. आणि मग आपण त्या पुतळ्याला घेऊन हे जे कोणतेही लोक असतात, लीडर लोक आपल्यामध्येच धार्मिक तेढ तयार करतात आणि आपण त्याला बळी पडतो. म्हणून हे मुद्दे न घेता खरं तर शाळा बरोबर चालत आहेत का? महानगरपालिकेच्या आज शाळा तुम्ही बघाल, महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, बेंचेस नाही आहेत. तुम्ही 17 नंबर शाळेत जा, 18 नंबर शाळेत जा, तिथे बेंचेस नाही आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा एज्युकेशन ही फील्ड स्ट्रॉंग कराल तेव्हाच तुम्हाला चांगल्या प्रकारच्या डेव्हलप झालेले व्यक्तिमत्व दिसतील. तेव्हा असे धार्मिक तेढ पुतळ्यांवरचे हे होणार नाही असं तुम्हाला बघायला मिळेल. होतं काय की आपण वेगवेगळ्या पुतळ्यांच्या मागे लागतो. काही समाजकंटक लोक त्याच्यामध्ये असे लोक असतात त्याचाच ते गैरफायदा घेतात. कोणी चपलीचा हार टाकून देतं. असं होऊ शकतं की यांचं प्रेझेन्सच पहिले कमी असतं तर हे तेढच तयार करता नसते आले. म्हणजे असलंही पाहिजे पण त्याला घेऊन राजकारण नाही झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हटलं की महिला सुरक्षा वगैरे, तर या हायर लेवलवरच्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये मोठे मोठे राजकारणी इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे. नगरसेवकाचे कामं सगळ्यात बेसिक आहे स्वच्छता. कचरा गाडी येते नाही आहे त्याला बरोबर टाईमवर आणा. स्वच्छता बरोबर होत नाही आहे ती व्यवस्थित व्हायला हवी. रोड्स बरोबर बनत नाही आहे त्याचा पाठपुरावा व्हावा. तर नगरसेवकाचे कामे हे खूप बेसिक असतात. त्याच्यासाठी कोणतं म्हणजे एकदम हायर लेवलचा माणूस असला पाहिजे असं नाही. हां, पण आम्ही अपक्ष म्हणून जरी आहे पण आमच्याकडून आम्ही पूर्ण शिक्षण झालेली टीम याच्यात उतरवलेली आहे. म्हणजे आमचे मित्र आहेत की जे IT मध्ये काम करून राहिलेले आहेत आणि 6 वाजता प्रचाराला येतात. तर जेव्हापर्यंत लोक शिक्षित उमेदवाराला चान्स नाही देणार तोपर्यंत शिक्षित लोक पण इकडे वळणार नाही. तुमचं जसं म्हणणं होतं की खूप सगळ्या नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत, तर कोणी शिकलेला मुलगा समोर येत नाही आहे. कारण की आपण घरातूनच त्याला सांगतो नाही रे बाबा ती फील्ड आपली नाही आहे, नाही रे बाबा ती फील्ड आपली नाही. जसं आपण आपल्या मुलाला सांगतो तो डॉक्टर बन, तू इंजिनियर बन, तू कलेक्टर बन, तसं तुम्हाला घरातूनही सांगावं लागेल बेटा जा नगरसेवक बन.
म्हणजे तो नगरसेवक बनायसाठी ट्राय करेल. आपण ही भावनाच त्यांच्या डोक्यात टाकत नाही आहे, म्हणून शिक्षित मुलं याच्यात येत नाही आहे, म्हणून मग गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आपल्याला चान्स द्यावा लागतो. याच्यात निश्चितच तुमची प्रतिक्रिया अगदी बरोबर आहे. असं असताना आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहे. काका, आपण बघतोय की अमरावती शहरात सध्या महत्वाचा मुद्दा अमरावती रेल्वे स्थानक हे सध्या राजापेठकडे स्थलांतरित करण्याचं एक प्लॅन चालू आहे. आता तो रेल्वे स्टेशन जे आहे ते आताच बांधण्यात आलं गेल्या 10 वर्षात म्हणा, आणि आताच्या आता जर त्याचं स्थलांतरण होत असत तर हे अमरावतीकरांसाठी फार दुःखद घटना आहे. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जर कोणी ती जागा हडपण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मागत असेल तर ते चुकीचं आहे. कारण की हे अमरावती शहराची ते एक शान आहे. मध्यवस्तीत ते रेल्वे स्टेशन आहे आणि रोज जाणाऱ्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत पॅसेंजरलाही सुद्धा ते जाणाऱ्यांनाही सोयीचं पडतं. आणि जर राजापेठकडे जर ते नेलं तिकडून पुन्हा मानवी वस्तीचा जास्त हे आहे, पुन्हा गर्दीचा हे आहे, त्यांची वस्ती उठवल्या जाईल, त्यांना बेघर करण्यात येईल, त्यांचं स्थलांतरण करणं गरजेचं आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता हे बांधलेली सुव्यवस्थित असलेली जे रेल्वे स्टेशन आहे सध्याच्या काळात तर बा ते जायला नको असं आमचं अमरावतीकरांचं मत. निश्चितच रेल्वे स्टेशन जरी अजून काम व्हायचं लागलं, पूल बंद करण्यात आलाय. त्या पूल बंद करण्यामुळं वाहतूक बदलण्यात आली, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. हो, ते आता करतो म्हणाले होते माग की ते व्यवस्थित करू, पूल बांधू नवीन, अजून त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा झालेली नाही. मला असं वाटते की रेल्वे स्टेशन जे जुनं आहे ते जुनंच राहू द्या. नागरिकांच्या दृष्टीनं सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्याच्या दृष्टीनं ते अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन त्यावेळच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी खूप मोठ्या महत् प्रयत्नानं ते रेल्वे स्टेशनची निर्मिती केलेली होती. आणि अशा प्रकारे तिथून जर ते हलवल्या गेलं तर नागरिकांना विनाकारणचा त्रास होईल असं मला वाटतं. अमरावतीकरांची मागणी आहे की अमरावती रेल्वे स्थानक हे तिथून न हलवता कुठे तिथेच ठेवावं. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नेतृत्वात ते रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी उभारलं होतं, परंतु सध्या प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे राजकीय नेत्यांचं असं प्लॅनिंग चालू आहे की ते रेल्वे स्टेशन राजापेठकडे हलवण्यात यावं. नाही, ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहिलं पाहिजे. हा दादा, मला अमरावतीच्या राजकारणापेक्षाही नगरसेवक म्हटल्यानंतर एरियाचं राजकारण येते. आणि तरुण तडफदार नेतृत्व जर असेल तर आपल्या एरियाचा विकास होऊ शकतो. आणि आम्ही सांगते 35 वर्ष झाले मला राममोहन मध्ये राहून. 35 वर्षात आता कुठे थोडाफार विकास होतोय आणि आताही अगदीच कासवाच्या गतीने होतोय. आणि आनंदरने जो आतापर्यंत कुठल्याही समाजकार्यात नव्हता किंवा याच्यात नव्हता, पण 2 वर्ष झाले त्याने जेव्हापासून पुढाकार घेतला तेव्हापासून कुठलीही एरिया आपली नसताना छत्रसाल नगरमध्ये जेव्हा नाल्या अशा तुडुंब भरलेल्या होत्या त्यांनी हे नाही बघितलं की हा आपला एरिया आहे की नाही आहे, कारण की त्यांच्या घरात पाणी जाऊन राहिलं होतं. तो एरिया त्यांनी स्वतःच एका फोनवर जाऊन लगेच महानगरपालिकेत जाऊन फोन करणे, स्वच्छ करणे, प्रत्येक एरियात जाऊन त्यांनी स्वच्छता केलेली आहे, स्ट्रीट लाईट बदलवलेले आहे, झाडाच्या फांद्या कापलेल्या आहे. म्हणजे इतकं प्रचंड काम केलं त्यांनी 2 वर्षात. आणि अशिक्षितपणे नाही केलं, त्याने सुशिक्षितपणे केलं. तो महानगरपालिकेत जाऊन बसला सुद्धा आहे की महानगरपालिकेचं काम कसं होते हे त्यांनी स्वतः शिकून घेतलं. म्हणजे असा उमेदवार आहे आमचा की जो खरोखर सुशिक्षित आहे, पुढे चालून तुमच्यासाठी खूप चांगलं कार्य करू शकेल. तर माझी अशी इच्छा आहे की म्हणजे तो स्वतः उभा राहणार होता, पण आता परिस्थिती कशी होती तिकीट देण्याची हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे राखीव उमेदवार म्हणून आम्ही आशाताईला उभं केलेलं आहे. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करते की आशाताई दरने कंगवा या निशाणीवर बटन दाबून आमचा विजय करावा आणि आमच्या कंगव्याला सगळी घाण साफ करायला भाग पडावं. निश्चितच अपक्ष उमेदवार या ठिकाणी होते. आपण बघतोय की नवसारी प्रभागाची ही जनता, इथल्या समस्या, कचऱ्याच्या समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, आणि असं असताना या समस्या मागील काळात पूर्ण झालेल्या नाही, परंतु आता गाडगेबाबांचा स्वच्छतेची पुजारी म्हणून आपण त्यांना वंदन करतो, त्यांची दैवत त्यांना आपण मानतो. असं असताना नवसारी प्रभागात कचऱ्यासाठी आंदोलन करावं लागतं, ही या प्रभागात दुर्दैव आहे. त्यानंतर पंजाबराव देशमुखांनी शिक्षणाच्या माध्यमातून अख्ख्या विदर्भात शिक्षणाचं जाळं पसरलं गेलं. असं असताना नवसारी प्रभागात शाळा आणि बिअर बार एका ठिकाणी आहे, ही या नवसारी प्रभागाचं दुर्दैव आहे.
आता यानंतर येणारे उमेदवार, येणारे नगरसेवक काय करतील या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मी अक्षय पुंडेकर, बळबळ टीम, अमरावती.